हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्तमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं ग्रीवहयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू कलचे दिसाक द्रौपदी स्वयंवरा खातीर पांडवान बायसोरून चमकलेले पडिले. द्रौपदीला स्वयंवर मंटप कितली चंद केला म्हळ्यार काही ते स्वयंवर मंटपाचे वर्णन महाभारतांतू बारी चंद करून दिला. ते चंद जावन आशिल्ले स्वयंवर मंटपा भितरी स्वयंवराचे माल धरून येईल द्रौपदीक तिगेल भाव तिगेल ओटू जन्म आयलो दृष्टद्युम्न यज्ञांतू जन्म आयली तांणी दोग जणय तो घेवन रयाल मध्येंत येयलो कೈ राजन्यमंडलमुद्दीक्ष्य स्फुरणमत्र कृष्णां प्रगृह्य सहज प्रगृहीतमालां तेषां च मध्यमगमत् कुलवीर्यसंपत्त युक्तां विभूतिमतचाह समस्तराज्ञां. म्हळ्यार स्वयंवर माळ धरलेले द्रौपदीक भाव दृष्टद्युम्न घेवन येता रायाल मध्ये दुखून वता तो सर्व रायांक दाखोवन प्रति एकल्याक सर्व राया म्हळ्यार ಒಟ್ಟು दाखोवन एककल्यान दाखोवन तांगेले कूल खंयचे तांगेले बल खंयचे तांगेले पराक्रम कसले हे पुरे सांगतरी तो मुखार व्हरतरस वर्तन कशी म्हळ्यार द्रौपदीक बायले हस्ती बैर बसकारान येयला कೈ तो घोड्यार बैसून येयला कೈ दृष्टद्युम्न स्वयंवर मंटपाक. मागीर कितली जन येयल्यांचे म्हळ्यार दृष्टद्युम्न कन्यार्थी जावन थंय जरासंध येयला शिशुपाल येयला कर्ण येयला दुर्योधन सकल कौरव मागीर ताजे नंतर कितली की ओडोड सकट राय सकट आयल्यांची तांकां पुरे जयद्रथू सैंधव रायो तो सिंदूर देशाचे रायो तो येयला. तशी पुराय जनांक तांगे दाखोवन तांगेले संपत्त बल पराक्रम वर्णिसून सांगता. द्रौपदी हातांत स्वयंवर माळ घेवन येयला. ती माळ खंयची म्हूण उडगास केल्यार अंबेक रुद्रान दिल्ली माळ ती अंबेन ते द्रुपदाले बागलाचे आनीक शिरकान चमकलेली म्हूण आमी आयकल्या पळय ती माळ द्रौपदीन धरला. ते माळ कोण धारण करता तो भीष्मा मारता म्हूण शिवान वर दिलेलें न्हय. तशी मुखारसून पळय ती माळ मुखारसून अर्जुनाले गळे घालता न्हय ती अर्जुनान भीष्माक मारचे कुरुक्षेत्रांत जेवो आतां निजावन अग्नी दुखून येयलो तो दृष्टद्युम्न तागेले शरिराचे तेज तशी की जगजगेवचे अग्नीशी असतो सर्व रायांक द्रौपदी परिचय करून दिता. आनी एक बिल्लो ताजे ओट 5 बाण दवरला पुरे रायाले सांगता रस्तो कसले म्हळ्यार एतेन कार्मुकवरेण तरूपरिस्तम अस्यावभासमुदके प्रतिवीक्षयेन. हे रायानो तुम्ही पुरे भारी वीर म्हूण आयकलां हे वैरी अंतरिक्षारी रुखाचे एक मत्स्याकृतीचे यंत्र दवरला न्हय ते चलन जावची यंत्र ताजे वैरी मत्स्य दवरला एक रुखाचे ताजे प्रतिबिंब तोग्गशिल्ले उदकांत पळोवका आनी त्या बिल्लान 5 बाण दिला न्हय ते 5 बाण भितर कोण ते छेदन करता की ताका द्रौपदी वरण करता म्हूण सांगता. अशी दृष्टद्युम्नान सांगले कुडले आकाशा दुखून देवदुंदुबी समीत जाता कೈ तशी बरल कडेन अप्सर नर्तन करताची वेणू वीणा मृदंग हे पुरे आकाशार एक पडटा तोग्गूय कांय वाचपा उणिना भारी वाजप जतर रस राजकुमारान पुरे येवन तांगेले पराक्रम दाखोवका न्हय
एककळे चिक्रमार वत्ताची वतना सुरवे राजकुमारान वतन दोन्हीच्या चुरचुरत के हाणे बिन्यात मस्य यंत्रछेदन केले म्हणजे म्हाका द्रौपदीक वारडीक घेवचे वकाशू वत्ता कसं करचे म्हणून कसले करू जायना क्रमारी बच्चो जाता तशें जावन एकल्या म्हापशे एकले वतरसाची सुरवेच्या मेळतकी द्रौपदी म्हण दोन्हीच्या मेळतकी म्हण सांगून तिन्हीच्या चुरू तशी जतरस थंय वयर वचून द्रौपदी वारडी करून घेवका म्हणलें आशेन तांगेल पराक्रम दाखयताची कळव्या शिंगार करून घेतला काही किरीट हार अंगद सकळी आभरण घालून घेऊन शरीर भारी चंद करून शिंगारून घेतला आणि एकापशी एक राय महाबाहूची पुराय पराक्रमीची बलवीर्य शौर्य आशिलीची ताजे नंतर कर्णू दुर्योधनू शाल्वू शल्यू अश्वत्थामा कृथ सुनीथ कलिंगाचो रायू वक्र वंग पांड्य विदेहाचो रायू पौंड्र यवनाधिपती कितकी राजकुमार एककळे तांगेल पराक्रम दाखयता काय तितले सुलभाचे पण दवरतोय तो द्रुपद न्हय तेव्हा ती अयोनीच्या कन्ये ती वारडी करून घेवकला तसलो एक चल्लो जावका म्हणून द्रुपदा गोत ना मैं तसलो एक विशेष असूच चल्लो जावका तो बाई अयोनीत जावन असल्यार लायक ते तक गोत ना मैं तशें जावन तो तितले सुलभाचे काम ताण दवरनी धनुष्याची महिमा कितली सांगचे म्हणल्यार अर्जुनान दर का म्हणून दवरलेलो धनुष्य नव्हतो अर्जुना मी वैर सुच कोणें असच वे तांकां ते धनुष्य उबारू साध्य आस जाल्यार थंय आसूचे राजकुमार पुराय अर्जुना बलान ಸ್ವಲ್ಪ उणेच म्हूण येत तांणी कितलेकी जन चलनयंत्र सोडी ते धनुष्य उबारच्याक जायना नशी डबक्क न्ही पडतलीच काय कशी म्हळ्यार उबारू म्हूण ट्राय करून तांडूच्या जायना नशी डबक्क न्ही पडतलीच काय तांणी तांडूच्या प्रयत्न केलेले पेट्टाक कितलेकी जनाल्या गळ्याचे तुंटून गेला काय किरीट तोग्गू पडला काय ಕೆಲವು ಜನ ಟಪ್ಪನಿ ಪಡ್ತನ ದಿಂಬೆ ಬೈರಿ ಪೋಣು ದಿಂಬಿ धाडोन गेला काही मागीर ಕೆಲವು जन पराक्रम आशिले तांणी कशी पुणी धनुस उबारला जाल्यार धनुस उबारून दवरका जाल्यार ते धनुस रब्बील पेट्ट आनी पडतलीच काही तशी ಕೆಲವು जन यो म्हणून बोमारतलीची तांणी तांकां राजकुमार ती सैनीक धांवन येतलीच काही तांकां उबारोकनी जाल्यार मर्याद नव्हती चोट्टान तांगेल सिंहासना लागी वतासकी ಕೆಲವು जन अळशीक जावन ते स्वयंवर मंटपा दुखून भायर वतालीच की सीदा तांगेले पडचे अवस्था तांगेले आभरण हालचे ह्या पुरे पळयतना तोग बशिल्ले प्रेक्षक तांकां कसो कोतस तांणी काही द्रौपदीक वर्डिकोन घेवका म्हण येयले न्ही वर्डिकोन घेवका म्हण येयले जेन्ना मान हें बिल्लू बाण जड आसत कोणेय पडलेले पळय कुळया जड आसा आमच्यान उबारचे जतकी नाकी म्हूण हें खाली जेवणा खाणाक आनी चंदाई पळोवच्या आयली न्हय तांणी पक्की हांसतलीच काय तशी आनी कसं म्हळ्यार ಕೆಲವು जनांक पाप उठान रब्बू जायना पडलेले पडटा तांकां ते सैनीक उठान रब्बून रायाल कामाचे आसत न्हू तांणी उठान रब्बून तांगेले अस्तव्यस्त जालेले पडलेले आभरणांनी पुरे वापस तांगेले गळ्याक हाताक आनी घालून हळू हाडून तांगेले सिंहासनाले बसतली बसयतलीच काय प्रती एकल्याल मनांतू ही कृष्णा ही द्रौपदी मिगिलीची आमी ह्या यंत्र भेदन करून ती वर्डिकोन घेता म्हूण सांगून पुराय जन लिखील न्हू सुरवेक कडेरी पंत 1000 जन रब्बिली तन्यत लईना आसाची महापराक्रमी तांणी सुरवे रब्बिल जन तांगेला वस्तू पळोवनूची बरलेले राजकुमार आसा पळय कसं म्हणचे शौर्यान वीर्यान बलान पराक्रमान ಸ್ವಲ್ಪ उणेशिल्ले येयलेत न्हय तांणी आसना दुखून उठयनीच की आमकां नाकाचे नाका तसल जन अलवस्थ ही जाल्यार आमी कसले म्हूण सांगून दिवन मागीर द्रौपदी नाका कोणेय नाका म्हूण दिसून कितलेकी राजकुमार बसल्याची सुरवेचे राजकुमार पुरे पडलेले आसच पळय तांकां पुरे बारीक उचके आमकां मेळना नातला व्हडणी द्रौपदी कोणाकय मेळना न्हय आमी हिका मत्स्य यंत्रछेदन करून वारडिकोन घेवन म्हळ्यार आनी अशें जन साध्य ना म्हूण म्हणलेले रितीर तांणी पडलेले जन उठान बसून आसता काय म्हळ्यार द्रौपदी कोणाकय मेळना म्हूण आनी ಕೆಲವು जन कसला अशी म्हळ्यार हें स्वयंवरांत पुराय जन फेल्यूर अशी ह्यापणांत पुराय जन फेल्यूर जाल्ली म्हळ्यार द्रुपद आनीक विंगड कसले पण दवरतलो दुवे वारडी कोरका वय न्हय दवरतलो तेदन पळया एक अवकाश आमकां मेळटलो म्हूण सांगून ಕೆಲವು जन लेखता कडेरी धनुर्धरालांतू श्रेष्ठ धनुर्धर म्हूण कर्णाकय म्हणटात न्हय तो कर्ण पळयता पुराय राजकुमार यशीची अस्सल दुरवस्था हांकां म्हूण सांगून सीद धनुसाले चमकलो क्षण मात्र भितरी ते वयर उबारून वयजले की 5 बाण बिल्लून तो घाल्ली की कडेरी पांडवान लेखली की वो चमकल न्हय आनी ते मातशें यंत्रछेदन जाताची जाता
कसले करू जायना आम्ही येऊ नये व्यर्थ म्हणून सांगून तांणी लेखले की कोणे पांडवाने तशी जलारी विधी नियम म्हणलेले कसनं मग तै हजार गटल्यान राजकुमार पळीतरसची बशील पुरजनाने उल्लोच पुरे रब्बैले हास्चे सकड रब्बैले उबर्नु इजಲ್ಲಿ ಹಾಣೆ ಧನುಸ್ಸು ಪಾಂಚ ಬಾಣು ಧನುಸಾಕ ಏಮ್ ದೋರ್ ನಿಜಲ್ಲ ಕಳ್ವೆ ಅತ್ತಸ್ಲಾರಿ कर्ण खंडित ಗೆಲ್ವತಾಮ तेदी भितरी गंभीर जाऊन एक उत्तर ऐक पळके भारी गंभीर वाईट सारे कोणत्या मला द्रौपदी ती सांगते ना हंबरयामी सुतम सुतजतीच्या काम वारडी कोण घ्या ना म्हणून सांगून द्रौपदी स्पष्ट जाऊन सांगले कर्णान द्रौपदीक पळईल का एक पंत आणि ते धनुस होतो गुदवरले तक्का कोपैलो एक पंत सूर्याल दिकड पळईल के आणि तागेला आसनार येऊन बसलो कळवे कडेरी शिशुपाल चमकल काय कारण आजत ಮುಂಜಾನೆ मकाई जत्ता म्हणून सांगून शिशुपाल दमगोशाल पोतू तो धनुस उभारला उभारून जाऊन बाण ताका दर का म्हणून जाऊ भितर धनुस जड जल ताका पडलो तो जरासंध इथे शिजल तितलो फळे करणू शिशुपालांनी जरासंधापाशी भारी बलिष्ठ म्हण जल तसला रे जरासंध तशीची पडलोची पडल्यानंतर तक्का बारी झिजल के एक क्षण इथं इराबनाशी सीधा त्या स्वयंवर मंटपातून बाहेर चमकलो मद्राज शल्यू तवई कर्णान चमकल्यानंतर अंकपुरे धैर्य येईल आमच्या अंजत्ता म्हणून लागी चमकला रे मग शल्या काही तशीची ते धनुस उभारलेलं पेटा धनुस जड जाऊन अंगारी पडलो तो महापराक्रमी म्हणून अशील जनांकही असल प्रयत्ना मायर कोण न माय अनिवार्य राजकुमार कोणे उठान रब्बनीची प्रेक्षक जाऊन बशील जन असत नव्हे पुरजन तांनी लेखले की यो आमगेल द्रौपदी कोणा बाबारडी कोण घेतानी तेच भितरी अर्जुना मन आईल की आव करून आव बच्चून पळया म्हण सांगून कडेरी होड होड राजकुमार पुरे धनुस उभारो काही समर्थनाशी लज्जी जाऊन नुता वचून बसल्यान तांग तांगेला असणारी त्यावेळा रे ब्राह्मणाला मध्यंत बसल्यान आणि पंच पांडव अर्जुन उठान रबलो कै अर्जुन उठान रबले कुडले धर्मरायानी ताका दोळ्यानाची सन्नी केले बस म्हूण सांगून सीदा धनुसाले आयला कळवे केळव ब्राह्मण तांकां भंय जाली की आनी यो कसो न बो आमगेल्या मणकेची न्हय आख्खितली त्राण आसतले आमगेल मर्याद कडवो तरस बयो वचनच हाणे म्हूण सांगून केलो जनान बॉब मारले की वैरे तूं आमगेल मर्याद कडतवे ब्राह्मणांक गेले आमी जेवणां आयलीची दक्षिण घेवची आयलीची तुगेला म्हणके थंय वचून थंय वचून त्या देद व्हडले राया सादी नातील तूं पडतवे आमगेल मर्याद कडतवे एक ब्राह्मण येईल म्हणून पोण आसता चंग जन गोतच न्हू तुका यो यो म्हूण कडेरी बरले जन म्हणटा की नुत बैस रे एकलोपणी तेकड वत नवे आमकां कोणाकय जायना जाल्यार रायांक पुरी गेलो तितली राय आशिल्ली न्हू तांकां कोणाकय गेलो ना नवे आमकां कोणाकय जायना तो चमकला वच्चो पडल्यार तोच पडता पेट्टू जाल्यार ताका जाता आसल्यार ताका लज जाता आमकां कसो जेवचें आसा वच्चो गेलवल म्हूण जाल्यार ओ ब्राह्मण हें काही सादारण नाच्यो आमकां एक मर्यादपुणी मेळटली म्हूण सांगून तांगेल मध्येन तुची परस्पर भागवत शूर जाले तांणी यत्कर्णा शल्यप्रमुखैः क्षत्रियैः लोकविश्रुतैः ज्ञानतं बलवद्भिः धनुर्वेदपरायणैः तत्कथं त्वकृतास्त्रेण प्राणतो दुर्बलीयसा वटुमात्रेण शक्यं हि सज्जं कर्तुं धनुर्द्विजाः एक ब्राह्मण ह्यो आकशस्तास्ताच कसले गोतस्वे ना नमे धनुर्विद्यम कसं म्हणून गोतस्वे ताका ना नमे कोण कोण महा धनुर्विद्या विद्ये शिकिले क्षत्रिय वीर म्हणून घेतले कर्ण शल्यू जरासंध शिशुपाल अन्नी सता अंकसमित असाध्य जाले कर्ण असाध्य जालेले नाही कर्ण तीन करून घेना म्हणून म्हणलें भरडीक हे धनुसू उबारनो लक्ष भेद कोरच्याक वा समर्थ जतलवे कसल्या वत यो अहंकार दिसता का कळवे ब्राह्मण सहज चापल्य असतले मेजन जतकी जैनकी म्हणलेले की विवेचन करैना नशी सीधा चमकला आणि बिनी पराजित जाल्यार आमगेले सगळे ब्राह्मण समूहाक क्षत्रिय वरलेल पुरजन वैश्य शूद्रादी वर्णा समित अपास्य करनाच वे तशें न्हू हें वट्टूक हें ब्राह्मण वट्टूक ते धनुसाले वच्चा सोडचे नका आमी म्हूण सांगून तांणी पुरे ओडोडान बॉ मारतना ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮಳೆಲಿಚ್ಕಿ ನಾವಹಾಸ್ಯ ಭವಿಷ್ಯಾಮೋ ನ ಚ ಲಾಘವಮಾಸ್ತಿದ ನ ಚ ವಿದ್ವಿಷ್ಟತಾಂ ಲೋಕೆ गमिष्यामो महीक्षिताम आम्ही कसाल्या का पास्याक पडचे आमकां काही अगौरव करच्या जायना तांणी आनी
खंयचे राय आमगेले वयर द्वेश इलेक्कनाची यो ब्राह्मण जेवणाच्या प्रजेला कितली दष्टपुष्ट असं पळतो तागेले हात पळय हस्ती सोंडाळ अशी अस कळवे जांगी पळय कसं घटीमुट्टी जांगी म्हूण सांगून आनी तागेले चर्य पुरे पळयले रे क्षत्रिय बिरांक समान जावन अशें लांगलोट आसा का चमकून वतना कळटा सादारण येत न्ही म्हणून आमगेल्या म्हणके कुर्ट सपूर जावन बळकून निवचना तो सिंहान चमकल्या बरी चमकत रस पळतो तशी पराक्रमांतूय एक तागेले अस्ती पराक्रम ताका अशी दिसता जेव्हा पचतो लक्ष भेद करूंकय पुरो तें त्राण तागेले ना म्हूण जालें तोच हांगा बसतशील न्हू धनुसा लागीं बसतशील वे यो उत्साहार उठान वच्चें पळयतना खंडीत तें काम करून येता म्हूण सांगून म्हाका दिसता कळ्ळें वच्चें ना तें वच्चो ताका शक्ती आसा उत्साहूय आसा ताका आम अशक्त म्हूण दिसलें जाल्यार तोच न्हू तें बसतना मागीर तुमकां कसलें तशी मागीर अन्याकूळ सांगता काय तुमकां गोतना न च तद्विद्यते किंचित कर्म लोकेषु यद् भवेत् समस्त लोकांत देव गंधर्व मानव अन्नी परे करू जायना आशिल कसं की कर्म ब्राह्मण करून दाखयता म्हूण सांगून म्हणटात न्हय ब्राह्मणाल निमती साधन करू जायना आशिल्लें खंयचें कार्य सप्त लोकांत ना म्हूण गोतना हांव तुमकां मागीर ब्राह्मणान नव्हते दृढव्रत पुरय जन ब्राह्मणाची उद्दास मितपिनान अशें म्हयनो गटल्यान बसताची ಕೆಲವು जन वारे मात्र खावन महिने गटल्यान बसताची ಕೆಲವು जन उद्दा मान पिताची ಕೆಲವು जन फलार मान करता कसले जेवो दैहिक जावन पळोवच्या कमी दुर्बलश्च पुरो जाल्यार मानसीक बल ब्राह्मणांक चड न्हय तो वचो वचो तागेले मना बलान तो गेलवतलो म्हूण सांगून तशें चावन कोणेय त्या ब्राह्मणाक अर्जुन तांणी ब्राह्मण म्हणलें गेला त्या ब्राह्मणाक कोणेय अड्डी दिवच्या नज तो वचून तागेलें काम तो चंदायर करून येवो ताका अवमान करचें नाका कसलेय नाका म्हूण आनी ताका वरलेले ब्राह्मण पुश्टी दिताची अर्जुनाक वस वस तूं करी करी म्हूण ही ताका म्हूण म्हळ्यार ब्राह्मण सर्वता निंद्य न्हय म्हूण खंयचेच कामाक ताणें हात घाल्ला रे ताका अपमान करूं नज म्हणूनच तशी ह्या ब्राह्मण वच्चो तो काम करून येता म्हूण म्हणलेलें रितीरी ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण उलयत रसाची मागीर अन्यकूळ सांगता काय इत्याक जामदग्नीन रामेण निर्जिता क्षत्रिय आयुधी जमदग्नी राम म्हूण जामदग्नी राम म्हळ्यार परशुराम ब्राह्मण न्ही मे ताणें पृथ्वी असूचे समस्त क्षत्रिय सोलवाई न्ही मे अगस्त्य ब्राह्मण न्ही मे ताणें तागेले ब्रह्म तेजसान समुद्राची पी न्ही मे तो अपोशण जावन घेन मे समुद्र अपोशण म्हळ्यार त्या दौड समुद्र तागेले हाता दावलान येवची उदका येतले काय म्हळ्यार तितली शक्ती ताका आशिल्लें अपोशण म्हणजे तशी कळ्ळें तशी घेन मे ताणें म्हूण तशी बोबाय वच्चो ब्राह्मण धनुश्याक बाण घालून लक्ष भेद कोरो म्हूण सांगून पुराय जन सांगता पुराय ब्राह्मण ताका आशिर्वाद करता की अर्जुना तता आसतू तशी जेव अर्जुन थंय धनुशाले वचून रबला पळयता धनुशा येद्राक धनुशा पशी लागीं एक पर्वत राबल्या बरें दिसता म्हळ्यार धनुसू होड ताजे येद्रा अर्जुन आनीक होड जावन दिसतरस सुरवेक ते धनुश्याक प्रदक्षिण केल्ली की प्रदक्षिण करून परमात्माक नमस्कार केल्ले कृष्णाक मनांतू नमस्कार केले आनी ते धनुस एक क्षण भितर तागेले हाता आयलो तो कोणाक साध्य जालेले धनुस ताणें एक निमिश भितर उबारले आतां कोण तो नुस्ती कोणय नाही न्हय इंद्राल पूत न्हू तो इंद्राल अंश न्हय तसलो अर्जुन इंद्रांशाचो अर्जुन एक क्षण भितर ते धनुस उबारले 5 बाणे धनुसान आरोप केले आनी ते चलनयंत्र वैरी गुंतूर पळय तें यंत्र ताजे वैर ते मत्स्याक मारले खंय ताणें लक्ष भेद जाल्ले ते मत्स्य चिन्न भिन्न जावन तो गुपळ्ळे फुडले अंतरिक्षांत देवतेंगेल गल्लाटो कोलाहल तोग्गू स्वयंवर मंटपांत तशीची बारी कोलाहल मंगळवाद्य पुराय मारू म्हळ्यार मंगळवाद्याचे एक घोश जाल्ले ब्राह्मण समूहा दुखून जय घोश सगळे आकाश मंडल छेदन केले देवदुंदुबी पुराय जाल्ली त्या वेळार देवते शत्रुहंतक जावन आशिल्ले अर्जुनाल वयर पुष्पवृश्टी केली की त्यांनी ब्राह्मण पुरे कसं करता तांगेले उत्तरीय कृष्णाजीन पुरे वयर उबारून उड्डोन कॅच धरून तांकां बारी संतोष बारी जय करगल की कोणाक अर्जुन म्हूण गोतना तांकां कडे हंचाण राजकुमार पुरे तांणी अय्यो यो यो तांगेले हाहाकार जाता असो अय्यो यो आमगेले पयशे बल यो म्हूण सांगून कडे द्रुपदा मात्र बारी संतोष जाल की आम लेखिल्लो अर्जुन यो चेश्चा पुरो म्हूण सांगून मुखार सुनू कसल जत्ता म्हूण म्हणलेले आयडी ताका कशें द्रुपदाक म्हळ्यार हे क्षत्रिय राय पुरे ताका मारूं येतीत युद्ध जातलें म्हूण सांगून
तागेल सैनिकाक अर्जुनाले लागी पेटोवचे अर्जुन आरक्षण करू का म्हणून आलोचन करतरस तांच्यानं रायांक गेले आहाकारू आनी एकडे ब्राह्मणांक गेले जे घोश व्हड एक कोलाहल स्वयंवर मंटपांत ब्राह्मणाल मध्ये सुचे युधिष्ठिर तई आनी आमी राबूनच हें समनय म्हूण सांगून नकुल सहदेवांक घेवन तई दुखून तो स्वयंवर मंटप सोड चमकलो तांणी खंय राबिलींची तई चमकली तांणी हांगा कृष्ण म्हळ्यार कोण द्रौपदी त्या मत्स्य दोगू पडलेलो पळोवन तिका बारी संतोश जालो की आवले किलो तसलो बामण म्हाका मेळ्ळो म्हूण संतोशार येवन ते हार अर्जुनाल गळे घालन सोडले स्वयंवर माळ घालन सोडले मागीर मंगळवाद्य सांगता म्हणना वयर दुखून देवतेंगेल पुष्पवृष्टी तोग्गू दुखून जनांगेल पुष्पवृष्टी ब्राह्मणाल स्वस्ती वाचन हंचाण अर्जुन तो क्षत्रिय जलरथ ब्राह्मणाल वेशार असोच अर्जुन लक्ष भेदन कोरून द्रौपदीक स्वयंवर मंटप आदकून द्रौपदी घेवन थंय आशिल्ले ब्राह्मणा पळय नमस्कार केले तांणी याक बारी वगळशिल्ले तांकांय बारी संतोश तो द्रौपदी घेवन थंय दुखून चमकलो घरा वच्चो का ताका बई बे थंय आवसू लागी पुराय सांगता शेश जाल्ले म्हूण सांगून तशी तो थंय समाज ते स्वयंवर मंटपा दुखून भायर चमकला आतां अर्जुन जाल्यार पांडवांनी थंय दुखून वच्चो का जाल्यार भायरी वच्चो म्हूण भायर सरले तांणी जाल्यार वच्चो का जाल्यार हांगा गलाटो गलाट जाता कसले म्हळ्यार द्रुपदाक ताण कसं म्हणलेलें आब लक्ष भेदन करचेक पण दवरला ते पणान तूं कोण गेला तांणी द्रौपदी तांकां माल घालता आतां तांणी सांगिल्ले वरी ताण चोलका रायतो सत्यवचन जावका तेश जावन तो कसो करता ब्राह्मण जाल्यार ब्राह्मण आनी कोणी लक्ष भेदन करनी म्हणटा ताणी केला ताका दिवन वारडीक करूका म्हूण म्हणलेलें तागेले निश्चय ताण सांगिल्ले तशीच न्हय जाल्यार हांगा बरलेले राजकुमाराक कोणाकय ते सई सुचत जायनी कंडाबटे कोपेतके सांगून सांगून क्षत्रिय हांनी क्षत्रिय म्हूण म्हणलें तांकां गोतना कोप येयल पडटाक एकले पळोवन घेताच एकले मेळून उलयताच कसो न्ही म्हूण म्हणल्यार तांणी आमकां दवरलेले पण गेलूच्या जायनी म्हूण म्हणलेलें तांगेले मनाना आमी गेलवाना नातिले आमगेले चोलतो आमगेले विधी ती त्या मनाना जाल्यार तांतांनी पंचादीक करून घेता ह्या द्रुपदान कसो केला गो तसवे हांगा हजारगटल्यान राजकुमारांक आपयला आनी तांकां तृणा समान केला एक तणाकड्डीक समान करून आशिल्ल्यान तूं श्रेश्ठ ती अयोनिजा कनी ती कोण द्रौपदी तीक एक ब्राह्मणा दिवन वारडी करतियो तरी आमकां आपयल कसल्याक स्वयंवराक ब्राह्मणाक दिवन वारडी करून जाल्यार हे पळय पण दवरून अशें पळय नाटकांनी कोरका आशिल्लें म्हूण म्हणलेलें परस्पर उलयताचे एकले हाका सोडूनच खूब येल पेट्टाक खड्ग काडली तांणी भायर अवरोप्येह वृक्षं तु फलकाले निपात्यते निहन्मैनं दुरात्मानं योयम अस्मान् न मन्यते पळय आमकां पुराय मानदी निहाणे ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸಸ ರೂಕು ವಡ್ಡೈತಾಚಿ ವಡ್ಡೋನು ರೂಕು ಫಲ दिवची वेळ येतना कातरून तो घालन सोडताची तशी हाणे आमकां स्वयंवरा समयार अपमान केला पळय हाका संवार करची लायक आमी हाका दवर नज अशी म्हूण सांगून खड्ग काडता खंय ताणें एक राजकुमार सांगता खंय यो द्रुपद दुश्ट रायो आमी हाका मर्यादा दिवका म्हणना गौरव दिवका म्हणना सन्मान करका म्हणना ताका वृद्धाप्य येयला जाल्यार वृद्ध जाल्ले जन कितले सदाचार संपन्न जावन आसताची कितले विचारवंत जावन आसता त्या पळय हाका ना कळ्ळें म्हूण आमी हाका वयोवृद्ध म्हणून गौरव दिवका म्हणना सर्व आमकां आपोवन तिरस्कार करून नाका जाल्यार केला पळय ह्या द्रुपदरायान हाकाय हागेले पुताकय कत्तरून सोडया म्हूण आनी एकलो राजकुमार म्हणाल की आमकां सहस्रगटल्यान राजकुमारा आव्हान दिवन हांगा आपयला पुराय जना भारी सन्मान केला बक्ष बोज्य पानी सकट दिवन सत्कार करून कडेरी आमकां तिरस्कार करून ब्राह्मणा दिवन वारडी केला चिल्ली दिवच्या बाय सरला यो हाका क्षत्रिय कन्ये आगेल दुव हिका वारडी जेवचे खंयच्यो क्षत्रिय राजकुमार मेळ्ळे ब्राह्मण जावका जेल्वे आनी एकलो म्हणाल की स्वयंवर संप्रदाय क्षत्रिया मान करचे तशें आसतना आतां हागेले चेल्लेक
लक्षभेद कोरची कती आमकां कोणाचें न्ही जायनी म्हणलें एक ब्राह्मणाल मग समूहा दुखून एकला नोटा न्हू थंय येतना ताणें सांगशिल्लें न्हू ह्या ब्राह्मणाक न्ही म्हूण तिणें कर्णा तिरस्कार केलो सुतपुत्र म्हूण ब्राह्मण म्हूण त्या तिरस्कार करनी केन्नाय स्वयंवरा संप्रदाय क्षत्रिया मात्र ब्राह्मणाक ना हें श्रुतीन तूं सांगिल्लेची आतां एकच वेळे ती राजकुमारी द्रौपदीक हांगा आशिल्ली राजकुमारा कोणाकय वर्डीक करून घेवचें जायना म्हूण ती आत्ताय म्हणली म्हूण जाल्यार रे पळय हांगा अग्नी स्थापन केला न्हय तांचे भितर तिका उड्डोवन आमगेले देश आमी वचा म्हूण सांगून सांगताची जाल्यार एकलो म्हणटकय पळय ताका कसं च्या पल्ली आशिल्ली की कसं लोभ की एक चंदी चेली मेळटा म्हणून आमकां पुराय अवमान करून ताणें मत्स्ययंत्र भेदन केला जाल्यार हाक्का बी मारूं जायना न्हय ताका ब्राह्मणार्थम हि नो राज्यम जिवितम च वसूनी च पुत्रपौत्रम च यच्छान्यदस्माकं विद्यते धनम आमगेलें राज्य आमगेलें जीवन आमगेलें ऐश्वर्य आमगेलें पुत्र पौत्र पुराय आमी क्षत्रिय ह्या पुरे ब्राह्मणाल सेवे खातीरच म्हूण सांगिल्लें म्हणटना आमी ब्राह्मणा कसलें करूं जायना आतां ताणें मत्स्ययंत्राचें भेदन करून द्रौपदीन तागेले गळ्या माळ घाल नासच्या पुरो जाल्यार ताका कसलें अपमान करूं जायना आमी कसलें करूं जायना इता म्हळ्यार क्षत्रियान ब्राह्मणाक रक्षण करूं का म्हूण शास्त्रांत आमी आतां कसलेची कसलें एक एक्शन काडून घेवचें म्हणटा पळय म्हळ्यार कसलें एक कार्य करचें जाल्यार कोणाल विरुद्ध करता गुतस्वेद द्रुपदाल विरुद्ध द्रुपदाक शिक्षा दिवचे शिवाय आमी ह्या ब्राह्मणा शिक्षा दिवच्या जायना म्हूण सांगून परस्पर उलयताची आनी द्रुपदा मारून घालया म्हूण सांगून तांणी शस्त्र अस्त्र सकट घेवन बाई सरलीची द्रुपद ते रक्तल कोण आसाची कळवे द्रुपदाक तांणी शस्त्र न्ही घेवन भायर येतना न्हय तो थंय ब्राह्मणा लागीं सांगता म्हाका कशी रक्षण करता म्हूण हांगा द्रौपदीक घेवन तागेले बिडार खंय केल्ला पळय थंय वच्चाक सिद्ध जालो अर्जून आनी भीमादी तांणी पुरे नकुल सहदेव सकट जन भितर येयलीची येवन हें राजकुमार येल्लेद्रा राबलींच राबून तांणी आमगेलो युद्ध करायचें म्हूण हो ब्राह्मणाची आमकां एदूर आयिल्ल्यांची म्हूण म्हणटा राजकुमारांक आनी की कोपेना मे तांणी कशें केल्लें आयली तांणी युद्धाक हें भीमार्जून म्हणून वतना ब्राह्मणाचें आमकां युद्ध आपयता म्हणजे जाल्यार आमी ब्राह्मणां मारच्यान कसो चुकेस म्हूण सांगून तांगेले वैरी शस्त्र अस्त्र प्रयोग करूंक शूर केले जाल्यार ब्राह्मणालांतू इतले पराक्रमशील कोणें आसती बे आनी कोणाच्या पुरोचें म्हूण आलोचना करचें समीत एक विवेचना शक्ती तर राजकुमारांक ना आशिल्लें कशी जाल्यार भीम आनी अर्जून सुरवे येद्रा आयिल्ल्यांच्यात कळवे तांकां दोग जनांक मारका म्हणूच तांणी निश्चय केला राजकुमारान पुराय जनान मारून सोडका हांकां म्हूण सांगून हांगा द्रौपदीन कमला फुला माळा अर्जुनाल गळ्या घालतनाची ते राजकुमार निजावन कोण तांणी भीमार्जून तांणी कृष्णाक नमन करून वतात तांणी युधिष्ठीर नकुल सहदेव घेवन सुरवे मुखार वता भीम अर्जुनाल रक्षणे खातीर म्हणल्यार म्हणके राबला आतां कसं की एक जत्ता म्हणून म्हळ्यार ताका गोत आशिल्लें कृष्ण बलराम ह्या प्रे पळयताचे कृष्णान सुरेका सांगला तो तांणी बांडव म्हूण बलरामा भारी संतोश जाला कृष्णाक ताजे मदेन तूं भीम आनी अर्जून दुर्दुकून कृष्णान नमन करून तरसाची त्या वेळार हांगा द्रुपदा मारू आयिल्लें न्हय तशी सगळेची राजकुमार द्रुपदा मारू म्हूण येतना भीम अर्जून येद्रा आयिल्ल्यांची हांगा सुरवेकाची कृष्णान सांगला यादव कोणय स्वयंवरांतू ते बिल्लू समीत आपडूना इत्या म्हण आमी स्वयंवर पळोवचें वचचें चेल्ली हाडोवची न्हय म्हूण कृष्णान सांगला देखून यादव कोणय येनीची हांगा रायांक गेले सगळी हिंडू युद्धा खातीर येतरस हांकां मारका म्हूण लेखला भीमू तागेलें कसलें आयुध ना अर्जुनाले पुणी थंय आशिल्लें एक ताणें बिल्लू बाण दवर नासच्या पुरो जाल्यार भीमाले कसो आस ताणें कोणाल विचारी ब्राह्मणाल न्हय कसो करचें आयुध खंय दुखून आयुध काडचें म्हूण तो आलोचना करना लागीं एक व्हड रूख दिसता ताका ते मूळ समीत निकळयला आनी बडप 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 10-15 नेला मारले तें तेदना ताजें पल्ल पूर घेवन गेले मागीर ते धोर न्हू अर्जुनाला घेवन रबलो
कळवे. हाणे अशी केलेलं पळून अर्जुनाक आश्चर्य, अयो भीमान या दोड वृक्ष निकळान घालवे वरलेले राजकुमारा बहीण जायना अर्जुनाकची आश्चर्य जावका जाल्यार हें काम वरलेले राजकुमारा पुरय हृदयांत बहीण जायना वो कोण आसच्या पुरो हे म्हणटा यो ब्राह्मण हे म्हणटा वृक्ष निकळा येयलो म्हूण कडेरी अर्जुनय कसं करता जल्लेल जाता न्ही युद्ध करचेची म्हूण सांगून तो राजकुमारांक एदुरसून राबलो कडेरी कृष्णाक कृष्ण हें पळयतर असो पुराय वापस बलरामाला सांगता काही अण्णा हांव सांगिल्लें न्हय तांणी पंच पांडव आयल्यांची म्हूण सांगून पळय हांगा धनुर्धारी जावन राबला कोण यो अर्जुन कळ्ळें आनी तूं एक चूर संशय करूं ना आतां तूं खंय तर लिक्क म्हण तुगेलो ओटू उलयतालो हांव वसुदेवाल पुत वासुदेव वय म्हूण म्हणलें धैर्य तुका कसलें थंय आशिल्लो महापुरुश तो अर्जुनूची अन्यकलो पळ थंय सगळेची रुकून निकळान राबला तो भीमसेन कळ्ळें सगळेची जगत्यांत असल अतिमानुष काम करच्याक साध्य जेवची भीमसेना मात्र न्हय विंगड कोणाचे वसचवे आनी तेवळी तुका दूर दुखून दाखयिल्लें न्हय हांवें पळय थंय एकलो थंय 5 जण बसल्यांची तांणी पांडव असच्या पुरोची म्हणून आतां ಸ್ವಲ್ಪ फुडें एकलो चंदू तिगूची ब्राह्मणाल बेशार सजलारी सिंहावरी गांभीर्यार चमकल पळय हांव सांगिल्लें वयचें म्हूण जाल्यार यो अर्जुन तो भीम जाल्यार तो खंडीत युधिश्टीर आनी तागे लोट दोनी चंद तरुण उठान चमकल्ले तांणी नकुल सहदेव कळ्ळें म्हाका गोतस कसं म्हणारी कुंती जावो पांडव जावो लक्षाग्रहान तो लासून वचनीची त्या खंडीत म्हळें धैर्य म्हाका आशिल्लें अण्णा आतां हांकां पुरे पळयतना बदत त्या म्हूण दिसता तांणी खंडिताची पांडवच म्हूण म्हाका दिसता म्हूण मला रामा कृष्णाल उतर आयकून भारी संतोश चलके म्हणलें की कृष्णा तूं सांगील बद्द म्हूण जाल्यार रे आमगेले इतलो व्हड संतोश कोणाकय जायना ही ताका म्हूण म्हळ्यार रे आमगेल मावळ न्ही ती कुंती ती मृत्यू दुखून पार जाल्ले पुत्रय तिगेल वांतल्यांची म्हूण म्हणल्यार रे अदृश्ट नव्हतें आमगेलें आज हांव इतले लायक विशय आयकला म्हूण जाल्यार रे हांव देवाक चिरऋणी जावनच कृष्णा म्हूण सांगून तो म्हणटकी हांगा राजकुमार गलाट कोरून युद्ध आयल्यांचे म्हणले कुडले हांगा अर्जुनय भीमूय युद्धा राबल्यांची थंय आशिल्ल्या ब्राह्मणांक न्हू तपश्या जाला तांणी हाता धरलें कमंडल दंड घेवन वची उठान अर्जुनाला सांगता की तूं कसले भिवू नका तुगेलो उठ राबून आमी युद्ध करताची म्हूण अर्जुन हाक हांसयलें की तांणी ते कमंडलांनी दवरून कसं न्ही युद्ध करचें जाल्यार ताण दाखोवन घेवचें तांणी ब्राह्मण न्ही क्षत्रीय म्हूण सांगोसवे तांगे लागीं वाड न्ही आमी युद्ध करताची तुमी वापस मध्ये येवं नकाची तुमी बदीन राब्याची आनी तुमी कसं करायची म्हूण म्हळ्यार थंय राबून आमकां बरी जेवं म्हणून हारयसिल्लें पुरो हांकां मंत्र पुनश्चरण करून दिवडा धरलेली कशी पळय तशीची हांव हांकां धरता म्हूण म्हणटा आनी सीदा ते स्वयंवराक दवरलेले धनुसू काडला ताणें काण तो भीमू आनी तो राजकुमाराल सगळे हिंडाक व्हड 2 पर्वत आड राबल्यावर राबल्यांची जल्वे तांणी भीमार्जुन युद्धा येवचें पळोवन तांणी राजकुमार पुरे सांगता की तुमी ब्राह्मण जावन वचच्या पुरो आमी ब्राह्मणां लुट युद्ध करचें ना म्हूण लेखिल्लें आतां तुमी युद्ध आमकां आपयलां म्हूण जाल्यार युद्ध आयिल्ले जन ब्राह्मण जाल्यार व्हड न्ही तांकां दिश मारयत म्हणून आमी बाणप्रयोग करचेची म्हूण सांगून पुरे राजकुमार येद्रा आयलीच कर्णू अर्जुनाला येद्रा येवन राबला जल्वे शल्यू भीमसेना लोट युद्ध करून राबला कोण मद्रराजू शल्यू दुर्योधन इत्यादी राय थंय ब्राह्मण ओट मेळणू अर्जुना लोट युद्ध येवच्या म्हूण बाय सरले पळय तांगेले खड्ग ना शस्त्र ना कसली ना आतां आसूचे दरबे कांटो धरूनच हांकां आंबूड पळयताच खंय जाल्यार तांकां मारूं जतवे हांनी जाल्यार मदान मस्ती येयल्या वरी येवन युद्धा राबल्यांचे कोणा भीम आनी अर्जुन ब्राह्मणाल बेशार आशिल्ले तांणी पुरे निर्बल ब्राह्मण तांकां कसं मारचें म्हळ खातीर तांणी बाणप्रयोग करताची ब्राह्मणांक ते बाण कोंबूनच ते बाण येवचे पळोवन तांणी भिवका तितले खातीर अलक्षान म्हळ्यार जेवका की नाका की म्हूण म्हणल्यार म्हणके बाणप्रयोग करता रसाची अर्जुन पळयता कर्णू
बाण प्रयोग करून तागेल्या का युद्ध येता कूडले अर्जुन कसं करता तीक्ष्ण जावन असेल बाण कर्णाल वैर प्रयोग करता जल्वे पुरे ते 100 बाण एकपंत सोडतो तो अर्जुन कर्णाला शरीराक ಕೊಂಬುನ್ बेसले पळे तो मूर्छित जालो वापास एक क्षण वापास ताका बोध येयलो कळवे कडे ताका एद्दोळतो ಸ್ವಲ್ಪ ಎದರ ರಬ್ಬಿಲಿಕ್ ಬ್ರಾಹ್ಮಣು म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ उदासीनारीची ताण बाण सोडले आत्ता कळली ताका हे ब्राह्मण धनुर्विद्या पारंगत यो म्हूण सांगून अर्जुनाक तो तीक्ष्ण जावन अशेल बाण प्रयोग करतरस कर्णार्जुनाल भयंकर युद्ध थंय शूर जालें कळवे एकल्याल बाणप्रयोगान एकलो परस्पर तांणी तांगेले बाण प्रयोग करतरस पुराय जन आश्चर्य इतले बाणप्रयोग तो राय म्हणस ह्या ब्राह्मणाकय त्या कर्णा समान जावन बाण सोडू कळता न्हय म्हूण जल्वे ताहाणी सोडलें बाण हागेलांगा ಕೊಂಬುನ್ बसला बैरी भरी हागेल बाण तागेलांगा ಕೊಂಬುನ್ बसले आंग दिसना बाण दिसतरस पळितल जनाक युद्ध पळितल जनाक थंय बाणाची राशीशी दिसता पुंजशी दिसता शिवाय कर्णाल शरीर दिसना अर्जुनाले शरीर दिसना उल्ला इलायक पडता पळ 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 येता मिगेल बाहुबल पळे हांव आत्तां तुगेल पळय 100 बाण सोडता पळय म्हूण एकलो सांगजेलो रे आनी एकलो तूं सोडलेले बाण पुरे कशी कतरली पळय हांवें म्हूण उल्लोचे आनी मारी मारी म्हणचे तसले एक रणघोश त्या मात प्रेक्षकांक आयक पडता दोन्ही बाणां राशी परस्पर रबल्याशी दिसता जल्वे कडेरी अर्जुन म्हळ्यार तो येदरा रबिल ब्राह्मण तो धनुर्विद्यान तो पारंगत म्हूण सांगून कर्ण तीक्ष्ण बाण काणता गेल वयर सोडता अर्जुन सोडलेले बाण पुरे कर्ण मारून घालता आनी अर्जुनाल वयर बाण सोडता जाल्यार पुरे जन पळितल जन कर्णाक जयकार घालतरसची म्हळ्यार कर्ण हांच्यान अर्जुनाल वयर बाण प्रयोग करता अर्जुनान सोडलेले बाणय पुरे कातोरून घालता न्हय जाल्यार कर्ण मात्र गोतस हें ब्राह्मण सामान्य न्हय हाका मिगेला पशी चड बाणप्रयोग कौशल्य वतस म्हूण सांगून अर्जुनाक सांगता काय तो तुष्यामि ते विप्रमुख्य भुजवीर्यस्य संयुगे अविषादस्य सैदास्य शस्त्रास्त्र विजयस्य च ओ तुगेले बाणप्रयोग कौशल्याक आ भारी मेच्वलो हे ब्राह्मणा भारी संतोष दिलो म्हाका कितले की वीर महावीराल ओट हांव युद्ध केला म्हाका इतले संतोष जायनाशिल्ले जाल्यार तुगेले ओट युद्ध करतना म्हाका भारी संतोष जाता इत्याक म्हळ्यार बाणप्रयोगांत तूं कितले पारंगीत म्हूण म्हळेलें म्हाका कळटरस पळय शरसंधान करचें जावो ते शर आकर्शण करचें जावो खंयचें लक्ष थंय भेद करचें जावो हें पुरे तुगेलें कौशल्य पळयल्यार धनुर्वेदाची ब्राह्मणाल रुपार मिगेल येदरा रबलाकी म्हळेलें भावन जातरस म्हाका की तूं ब्राह्मण श्रेश्ठ जावन आशिल्लो परशुराम जवो इंद्र जवो साक्षात विष्णुवे तूं कोण तुगेलें निज स्वरूप आमकां कळचें नज म्हूण म्हळेलें इच्छेन ब्राह्मणाल वेश धारण करून तूं हांगा येयलावे म्हाका तर तशी दिसतरस तूं सामान्य न्हय तूं ब्राह्मणाल वेश घाल्लो इंद्रश्च पुरो जवो परशुरामश्च पुरो विष्णुश्च पुरो विंगड सामान्य न्हय तूं म्हाका तितलें कळ्ळां इत्याक म्हळ्यार म्हाका रणरंगांत तूं एदुरसून राबच्या जाता म्हूण जाल्यार एकलो इंद्र एकलो अर्जुन विंगड कोणाच्यानय साध्य ना म्हूण सांगता आनी मुखारी काणी कसा जत्ता म्हूण म्हणलेलें पायते दिसाक आमी पळोवया आजी सांगील सर्वय परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।